हॅलो गाईस, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. शिरसाच्या थोडंसं अगोदर एक गाव आहे. ते गावाची खासियत अशी आणि इथं काम चालू आहे. इकडं स्टाईलचं काम झालेलं आहे पूर्ण हे कम्प्लीट. बहुतेक पाणी नाही आता सध्या तरी. हा मिनी ब्रिज म्हणू शकतो आपण. बघा भारी वाटतोय. आणि हा बघा अंडरग्राऊंड रस्ता लिफ्टच आहे हे. या साईडला पूर्ण खडी आणून टाकलेली, तिकडं रस्ता बनवला आहे. हे बघा असं आहे पॉवर हाऊस आपलं. सरळ सिग्नल बसवलं. मला खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की परळीच्या साईडचा जे लोकेशन आहे ते दाखवा रेल्वेचं. तर आपलं शिरसाळ्यापर्यंत पूर्ण कवर झालेलं आहे का, म्हणजे रेल्वे स्टेशनचं काय काय अपडेट आहे काय नाही. आणि लवकरच आता शिरसाळ्याच्या पुढचं जे आहे कुंडी फाटा म्हणू शकतो आपण त्याला, तर त्याच्या पुढचं जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं मी कवर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक सांगायचं राहिलं, मी ज्यावेळेस शिरसाळ्याचा व्हिडिओ शूट करायला गेलो म्हणजे कुंडी फाटा, तर त्यावेळेस मला एकाला लिफ्ट दिली मी. आणि त्यांनी सांगितलं मला की तिथंच शिरसाळ्याच्या थोडंसं अगोदर एक गाव आहे. तर ते गावाची खासियत अशी की तिथं जे घर आहे त्याला दरवाजा आणि खिडक्या नाहीत, तिथं फक्त पडदे बसवलेले तर. आणि तिथं एक दोन देव आहेत, एक देवी आणि एक पिरे असं काहीतरी बोलला तो. ही गोष्ट कुठं ऐकली होती आपल्या शनी शिंगणापूरला, की जिथं खिडक्या आणि दरवाजा नाहीत घराला. तर कोणाला जर माहीत असेल पूर्ण ह्याच्याबद्दल माहिती तर मला कमेंट करून नक्की सांगा. स्पेशली आपण तिथं पण व्हिडिओ बनवू. मी आता बीड रेल्वे स्टेशनला आलो आहे. माझ्या बॅक साईडला जर बघताना तर तुम्हाला रेल्वे स्टेशन दिसतं आहे. तर आपण तिकडं पण जाणार आहेत आणि हे जे समोरची साईट आहे ना तिकडं पण जाणार आहेत, कारण की अपडेट झालेले आहेत आणि काय काय झालं ते तुम्हाला मी दाखवतो. तर अगोदर म्हणजे आपले हे जे आहे पुढं ते बीड स्टेशन आहे. आणि ट्रॅकचं बघू शकता तुम्ही, ते एक ट्रॅकचं ती साईट आहे, ती एक अशीच कंटिन्यू स्टेशनपर्यंत जाते. आणि त्याच ट्रॅकला जॉईंट हा एक ट्रॅक आहे, तो सरळ जातो आहे. असे हे दोन जॉईंट ट्रॅक आहेत. तिथं पण लेवलचं काम भरपूर दिसतं झालेलं, म्हणजे ऑलमोस्ट झाल्याचं जाम आहे. आणि इथं पण लेवलचं काम झालेलं आहे. त्या साईडला पण लेवलचं झालेलं आहे, तिकडचं पण तुम्हाला दाखवतो. हे बघा पूर्ण लेवल व्यवस्थित क्लीन झालेलं आहे. आणि ह्या साईडला पण क्लिनिंग वगैरे झालेली. पण आता पुढे जाऊन बघू आपण, तिकडे पण लेवलचं काम चालू आहे. JCB आहे तिकडे पण काम चालू आहे. सिग्नलचं काम तर लास्ट टाईम पण आपण बघितलं होतं, तिथं पण सिग्नलचं झालेलं आहे. आणि पुढे पण परळी साईडला पण वडवणी साईडला पण जे आहे ते ह्याचं ट्रॅकचं पण काम झालेलं आहे. लाईटीचं पण जे डेपो आहे, लाईटीचं DP जे आहे तिथलं पण काम झालेलं दिसतं आहे. आणि रस्ता पण बनवला आहे, तर तो पण तुम्हाला मी दाखवतो. तिथपर्यंत जायला, ते पॉवर हाऊसपर्यंत जायला. आणि तिकडं सिग्नलचं पण झालेलं दिसतं आहे, ते पण तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. पण अगोदर आपण जाऊ बीड साईडला आणि इकडचे काय काय अपडेट झालेले ते तुम्हाला मी दाखवतो. आता हे दोन ट्रॅक तुम्ही बघितले, आता हा दुसरा म्हणू शकतो, कारण की हा जॉईंट आहे, तो हा एकच कन्सिडर करू. हा दुसरा ट्रॅक आहे. लेवलचं पण काम इथं झालेलं दिसतं आहे, म्हणजे ऑलमोस्ट झालं तर जाम आहे. थोडंसं राहिलं तिथं, बाकी झालेलंच आहे. आणि हा तिसरा ट्रॅक आहे. तर तिसऱ्या ट्रॅकचा जो आहे तो म्हणजे त्याचं काम राहिलं आहे, कारण की तिकडं पुढं लेवल वगैरे करायचं राहिलं, त्याच्यामुळे त्याचं काम राहिलेलं आहे त्या ट्रॅकचं. हे बघा इथं पण सिग्नल बसवलेलं आहे. आपण जाऊ पुढं आणि बघू. हे सध्या असंच ठेवलं त्यांनी, पण आता ज्यावेळेस हे लेवल होईल प्रॉपर व्यवस्थित, नंतर मग उचलून इथं ठेवतील. भरपूर काम झालं इथं रेल्वे स्टेशन बीडच्या स्टेशनवर. आणि आपण परत वडवणी साईडला पण जाऊ, तिकडचं पण तुम्हाला दाखवतो. आहे तिकडं पण थोडंफार काम झालेलं, थोडं म्हणजे बऱ्यापैकी झालं आहे. आणि तिकडंच आणखी काम चालू आहे. तो जो ट्रॅक तुम्हाला दाखवला ना 3rd नंबरचा, त्याचंच काम तिकडं चालू आहे, ते पण आपण जाऊन बघू तिकडं. हे बघा इथं तर थोडंसं राहिलं. आणि इथं JCBने जो ट्रॅक दिसतो ना त्याच्यावरती ते खडी जी आहे साईडची, ती खडी त्याच्यावर टाकण्याचं काम चालू आहे JCBचं. इथे पण काम चालू आहे या साईडला पण. आपण ज्यावेळेस लास्ट टाईम आलो होतो त्यावेळेस ते भरपूर मागं होतं काम. आणि आत्ता बघू शकता तुम्ही असं पूर्ण खोदकाम झालेलं आहे.
आणि इथं काम चालू आहे इकडं इथंपर्यंत भरपूर जवळ आलेले. ती साईड अजून नाही आलेली पण ही साईड भरपूर आलेली. आय थिंक हा स्टेशन इथपर्यंत लांबन असा झालं भरपूर. आणि तो जो ट्रॅक होता तर 3rd नंबरचा तो ट्रॅक असाच तिकडे जॉईन करतील. तिकडे पण काम चालू आहे म्हणजे स्टेशन आहे काम सुरूच आहे. थोडं स्टेशनवर जाऊ तिथं काय नवीन दिसते का बघू आणि नंतर मग आपण वडवणीच्या साईडला जाऊ. लेवलचं इथं पण काम झाले पण ज्यावेळेस पूर्ण हे काम होईल त्यानंतर फिनिशिंग करतील लास्टला. आय थिंक लांबी जी आहे स्टेशनची जो प्लॅटफॉर्म आहे तर तिथपर्यंतच होईल अंदाज माझा असा. कारण की तो पण खूप मोठा झाला. सध्या ते एक अंदाज लावते कारण की पुढे समजेल कंप्लीट झाल्यानंतर की स्टेशनचं काय करतात म्हणजे लांबी किती ठेवतात किती नाही. बोर्ड बसवला आहे तिथं स्टेशनचा. हे बघा लेवलिंग इकडे राहिली आहे पण क्लिनिंग झालेली इकडची. आपण खालच्या साईडला वाटलं असतं जाऊन बघू पुढे काय काम चालू आहे. आपण ज्यावेळेस लास्ट टाईम आलो होतो त्यावेळेस इथं काम चालू होतं बघा स्टाईल्स लावायचं पुढं. तर स्टाईलचं काम झालेलं आहे हे पूर्ण हे कंप्लीट. आणि पुढे गेल्यानंतर पाण्याचं पण त्यांनी सुविधा केलेली. पाणी 2 ठिकाणी केलेली याच्या लाईनला पाणी पिण्यासाठी. इकडे पण लेवलिंग व्यवस्थित केलेली. आता ह्याचं काय करतात माहीत नाही म्हणजे हे असंच ठेवतील का सिमेंट वगैरे टाकून मजबूत करतील का फक्त असंच ठेवतील काय सध्या ते काय सांगू नाही शकत. बाकी क्लिनिंग वगैरे पण आहे इकडं. तिकडं राहिले आणखी जसं ह्या 1 नंबर प्लॅटफॉर्मवरती जसं हे केलं आहे ना स्टाईल्स वगैरे कलर गच्ची वगैरे तसं तिकडं राहिले. हे पाणी पिण्यासाठी केलेलं आहे. बहुतेक पाणी नाही आता सध्या तरी. हा तुटी वगैरे बसवली फक्त. काही स्टेशनवरती लोक आलेत कारण की त्या ट्रेन येईनच 12-12:30पर्यंत. तिकडं तर खूप वायर वगैरे आणून ठेवलेत पाईप वगैरे मोठे मोठे. थोडंसं आपण खाली जाऊन बघू त्या साईडला कारण की जसं काम चालू आहे ना तिकडं खाली साईड त्या साईड म्हणजे गेलोच नाही आणि काम पण माहीत नाही काय किती झाले किंवा काय चालू एक्झॅक्टली. तर आता आपण नक्कीच जाऊ खाली आणि तुम्हाला दाखवतो मी तिथलं काय काम चालू आहे ते. हे बघा म्हणजे स्टेशनवरून खाली उतरलात ना स्टेशनवरून खाली पण येऊ शकतो तुम्ही आणि असंच बॅक साईडला येता तुम्ही. आणि हे आहे असं बनवले भारी बनवले ते खाली पण हे प्रॉपर एकदम व्यवस्थित बनवलं. हे पण तिकडं मोकळंच ते काय होतं आणि पण असं आहे. तर आता आपण खाली जाऊन बघू कसं केलं त्यांनी. आधी ही साईड राहिली आहे तशीच आहे माती. बाकी इकडे हा हे आहे अंडरग्राऊंड रस्ता. अगोदर इकडचं बघू आपण काय आहे ते. हे आहे वॉकिंग. हा मिनी ब्रिज म्हणू शकतो आपण. बघा भारी वाटतोय. ह्या स्टाईलला येऊन पडलेले आहेत लावण्यासाठी. बाकी काय नाही. हे काय माहीत नाही. रूम दिसते पण काय माहीत चालू झालं का. हे इकडं यांचं काम चालू आहे आणि हा अंडरग्राऊंड रस्ता केला आहे. तिकडनं जे आहे समोर दिसते तुम्हाला तिथून पाणी जाते खाली. बहुतेक ते पाण्यासाठी केलेलं असं आय थिंक.
आणि हा बघा अंडरग्राऊंड रस्ता. हे बघा साईडला लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे ते दाखवलं नाही. हे असं अंडरग्राऊंड आहे. आपण जाऊ आता वरती. हे आलं सेकंड प्लॅटफॉर्मला. सेकंड आणि थर्ड दोन्ही पण कवर होते आणि त्यांनी तिकडचे प्लॅटफॉर्म कवर होते. हे बघा या साईडला पूर्ण खडी आणून टाकलेली आणि तिथं पुढं तर आहेच एक ट्रॅक, तो जॉईन झालेलाच आहे पुढं, फक्त तो आणून इथं जॉईन करायचा आहे. ट्रॅकचे ते सामान वगैरे आणून ठेवलेलं आहे. आता खडी वगैरे आणून पूर्ण हे करतील, काम करतील. चला आता आपण जाऊ परत वडवणी साईडला. तिकडचं ते पॉवर हाऊस आहे ना, तिथलं काम दाखवतो तुम्हाला. तिथं पण रस्ता बनवला आहे पॉवर हाऊसपर्यंत जाण्यासाठी, आहे तो कानकी पुढे, ते पण आपल्याला तिथं गेलं समजेल. पण आता ट्रॅकचं काम चालू आहे. थर्ड ट्रॅक आणि दुसरा प्लॅटफॉर्म म्हणू शकता, कारण की त्याला दोन्ही पण ट्रॅक जॉईंटच आहेत. भरपूर काम झालं आहे. तर बघा तिकडं रस्ता बनवला आहे आणि तो जो रस्ता जो बनवला दिसतो आहे का, तर तो पॉवर हाऊसपर्यंतच आहे, म्हणजे विद्युत क्षेत्र तिथपर्यंतच बनवलेला आहे. म्हणजे हायवेपासून तर तिथून असं बनवलं आहे, त्याच्या पुढं नाही. आणि आत्ता आपण झालो वडवणी साईडला. हे पॉवर हाऊस आहे. पॉवर हाऊसचं पण काम ऑलमोस्ट झालं तर नाही. हे बघा पॉवर हाऊस. पुढे पण एक सिग्नल बसवला आहे. आपण थोडंसं लांबून नाही दाखवू, कारण तिथं जाणं दॅट इज रॉंग. हे बघा असं आहे पॉवर हाऊस आपलं. आणि पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. विशेष अजून दिसत नाही तरी पुढे एक दिसतं, एक तुम्हाला एकदम सरळ सिग्नल बसवलं आहे तिथं. बाकी दुसरं काहीच नाही दिसत. इकडं काम पण बंद आहे सध्या. आपण जास्त पुढं नाही जाणार. दोन्ही साईडने व्हाईट कलरचा जो आहे मार्क केलेला आहे आणि इथं पण दोन्ही साईडने खडी वगैरे व्यवस्थित ठेवली, लेवल केलेली, एकदम हे भारी वाटतं असं बघायला. आणि हे कंटिन्यू पुढे केले बरं का, म्हणजे ह्याच्यापर्यंत. त्याच्या पुढे पण आहे आपलं बिंदुसार नदी ब्रिज आहे का तो नदीचा, तिथपर्यंत केलं. आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस तिथंच काम चालू होतं पुढं. आता पुढं काय झालं ते माहीत नाही. तर अशी आहे बघा ह्या आपली ही वडवणी साईट आणि आपली बीड साईट. तर अशी अपडेट आहे. तर तुम्हाला अपडेट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.